मुंबईच्या प्रसिद्ध नरिमन पॉइंटवरील 60 मजल्यांच्या त्या आलिशान आणि देखण्या काचेच्या टॉवरमध्ये आपल्या बंदिस्त खासगी केबिनमध्ये बसून उद्योगपती आणि अब्जाधीश विक्रम सिंघानिया एका पार्सलची अत्यंत अस्वस्थतेने वाट पाहत होता. केबिनच्या काचेबाहेर रात्रीची मुंबई आणि अथांग पसरलेला अरबी समुद्र शांत दिसत होता. पण विक्रमच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. त्याच्या टेबलावर ठेवलेला त्याचा अत्यंत खाजगी सॅटेलाइट फोन अचानक वाजायला लागला. स्क्रीनवर नाव चमकत होतं, राहुल विक्रमचा सर्वात विश्वासू आणि वैयक्तिक असिस्टंट, ज्याला विक्रमने कोणतीही पर्वा न करता थेट इजिप्तच्या लुक्सरमधील व्हॅली ऑफ द किंग्सच्या एका गुप्त अधिकृत नकाशावर नसलेल्या खोऱ्यात पाठवले होते. विक्रम हा केवळ एक बिझनेसमॅन नव्हता, तर त्याला जगातील अत्यंत दुर्मिळ आणि प्रतिबंधित प्राचीन वस्तू गोळा करण्याचा नाद होता. त्याचा असा विश्वास होता की जगातल्या काही प्राचीन वस्तूंमध्ये एक गुप्त ऊर्जा असते, जी माणसाला एका रात्रीत गर्भ श्रीमंत बनवू शकते. त्याच संदर्भात शोध घेण्यासाठी राहुलला तिथे पाठवलं गेलं होतं. विक्रमने एका झटक्यात फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो राहुल, कुठपर्यंत पोहोचलास? विक्रमच्या आवाजात कमालीची अस्वस्थता आणि पैशाची हाव स्पष्ट जाणवत होती. पण फोनच्या पलीकडून आधी फक्त हजारो वर्षांच्या जुन्या वाळूच्या वादळाचा भयानक आवाज आला. आणि त्या आवाजाला चिरत राहुलचा एक अत्यंत थरथरता भीतीने फाटलेला आवाज ऐकू आला. तो जोरात धापा टाकत होता. सर मला इथून बाहेर काढा सर, मी इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. राहुल रडत होता. त्याचा आवाज त्या थंडगार गुप्त तळघरात भीतीने थरथरत होता. काय बडबडतोयस राहुल? नीट बोल, मम्मी कुठे? विक्रमने खुर्चीवरून उभे राहत ओरडून विचारले. सर, मी लुक्सरच्या त्या प्रतिबंधित द किंग्स व्हॅलीच्या जमिनीखाली शेकडो फूट खोल आहे सर. तुम्ही जे सांगितलं होतं ते 100% खरं आहे. सर, मी हात जोडतो तुमच्यासमोर. ही ममी आपण मुंबईला आणायला नको. हा सोन्याचा खजिना नाहीये, हा जिवंत नरक आहे सर. राहुल रडत होता. तो भीतीपोटी इतका थरथरत होता की त्याचा प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हता. काय म्हणतोयस राहुल? मला कोड्यात पाडू नको. सरळ सांग, काय आहे तिथे? विक्रमने वैतागून पुन्हा ओरडून विचारले. सर, इथे लिहिलंय की त्या फॅरोच्या ममीमध्ये अथांग शक्ती आहे, पण तिचा उपयोग फक्त आणि फक्त राजहितासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी करायचा सक्त नियम आहे. जर कोणी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी किंवा वैयक्तिक श्रीमंतीसाठी या शक्तीचा वापर केला तर मृत्यूचे देव ॲनुबिस आणि सेट त्याचा भयानक छळ करून त्याला संपवतील. पण पुढच्या क्षणी नरिमन पॉइंटच्या त्या आलिशान आणि बंदिस्त केबिनमध्ये विक्रमचा एक प्रचंड मोठा, क्रूर आणि माजलेला हसण्याचा आवाज घुमला. राहुल, माझ्यासमोर मृत्यूचा देव जरी स्वतः उभा राहिला तरी तो या विक्रम सिंघानियाची संपत्ती आणि पावर हिरावून घेऊ शकत नाही. माझा हेतू काय आहे आणि मी काय केलंय याच्याशी तुला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त ती ममी हवी आहे. तू फक्त त्या कॉफिनमधून ती ममी बाहेर काढ. माझ्या सिक्रेट एजंट्सची मदत घे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत घेऊन भारतात ये. फोन कट झाला होता. मित्रांनो, आज विक्रम ज्या अथांग संपत्तीच्या शिखरावर बसला होता, ती काही त्याने केवळ बुद्धीने किंवा मेहनतीने मिळवली नव्हती. त्यामागे एक असं काळं रहस्य होतं जे ऐकूनच कोणाचाही थरकाप उडाला असता. विक्रमने खुर्चीच्या मागे डोके टेकवले आणि त्याचे डोळे जुन्या आठवणीत हरवले. बरोबर 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विक्रम तेव्हा एक साधा कर्जबाजारी बिझनेसमॅन होता. बँकांच्या जप्तीच्या नोटिसा आल्या होत्या आणि समाजात अब्रू जाण्याची वेळ आली होती. त्याच्याकडे 2च मार्ग उरले होते. एक तर अफाट श्रीमंत व्हायचे किंवा मुंबईच्या याच समुद्रात उडी मारून आत्महत्या करायची. त्याच दरम्यान त्याला एका जुन्या मित्राकडून कोकणातील एक अत्यंत दुर्गम आणि शापित गावाविषयी समजले होते. सिंधुदुर्गच्या जंगलात लपलेले ते एक असे गाव होते जिथे सूर्य मावळल्यावर कोणीही पाऊल ठेवत नसे. कोकणाच्या अगदी टोकाला राजापूरच्या घनदाट जंगलात लपलेले ते एक छोटेसे पडके गाव. सरकारी नकाशावरूनही ते गाव पुसून टाकण्यात आले होते. तिथे वस्ती नव्हती, फक्त काही मोजकी जुनी पडकी घरे होती. विक्रमने ऐकले होते की या भयानक आणि निर्मनुष्य जागेत एक अघोरी डाकीन राहते. तिच्याकडे अशा भयंकर आणि अमानुष काळ्या शक्ती आहेत ज्या कोणत्याही माणसाला एका रात्रीत राजा बनवू शकतात किंवा थेट स्मशानात पोहोचवू शकतात. त्यासाठीच तेथील एका मांत्रिकाच्या ओळखीने तो त्या डाकिनीला भेटायला आला होता. त्या जंगलाच्या अगदी मध्यभागी जुन्या विटांनी बांधलेल्या एका पडक्या घरासमोर गावातील मांत्रिक थांबला. मांत्रिकाने विक्रमचा हात घट्ट पकडला. त्याचा स्वतःचा आवाज भीतीने कापत होता. विक्रम, नीट ऐक. असं समज की आपण नरकाच्या दारात उभे आहोत. मी तुला फक्त इथपर्यंत आणून सोडू शकतो, पण पुढे जाण्याची माझी सुद्धा हिंमत नाही. आत गेल्यावर ती डाकीन तुझ्या समोर येईल. ती जे काही करेल, जे काही मागेल ते मुकाट्याने मान्य कर. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट,
तिच्याकडे चुकूनही बघू नकोस. मान खाली घालून उभा राहा आणि फक्त तुझी पैशांची बॅग पुढे कर. मांत्रिकाने त्याचा थरथरता हात सोडत मागच्या पावलाने जंगलात पळ काढला. विक्रम आता त्या काळोखात एकदम एकटा उभा होता. त्याच्या छातीची धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. क्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर कर्जबाजारी झाल्यामुळे उद्ध्वस्त झालेले स्वतःचे घर दिसत होते. बँकेच्या जप्तीच्या नोटिसा, बाजारातील लोकांची देणी आणि समाजात झालेली निंदा नालस्ती, सगळं काही एका पाठोपाठ एक त्याच्या डोक्यामध्ये फिरत होतं. विक्रमला चांगलंच माहीत होतं की त्याच्याकडे आता फक्त 2च मार्ग उरले आहेत. एक तर या अंधाऱ्या घरात शिरून त्या डाकिनीची शक्ती मिळवायची, नाहीतर मुंबईला परत जाऊन गळफास लावून आत्महत्या करायची. आत्महत्या करून नामुष्कीचे मरण मारण्यापेक्षा त्याने समोरच्या नरकात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक आवंढा गिळला, हिंमत एकटवली आणि आपले पाऊल त्या घराच्या आत टाकले. आत पाऊल ठेवताच त्या घराचा दरवाजा एक प्रचंड मोठ्या आवाजासह आपोआप मागून बंद झाला. विक्रमने दचकून मागे पाहिले, पण आता बाहेर जाण्याचा मार्ग कायमचा बंद झाला होता. आत प्रचंड अंधार होता. फक्त कोपऱ्यात जळणाऱ्या एका छोट्या चिमणीचा अंधुक पिवळा प्रकाश थरथरत होता. खोलीत सडलेल्या मांसाचा, जुन्या कोंदट पाण्याचा अत्यंत उग्र कुबट वास येत होता. त्या वासाने विक्रमला मळमळू लागले. मांत्रिकाने दिलेली चेतावणी विक्रमच्या डोक्यात सतत फिरत होती. तिच्याकडे चुकूनही बघू नकोस. अचानक त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून 2 पाय पुढे आले. त्या पायांचे तळवे उलटे होते आणि टोंगळ्यांवर काळे कभिन्न केस उगवले होते. तीच डाकीन होती जिला भेटायला विक्रम तिथे गेला होता. ती डाकीन विक्रमच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिच्या शरीराची प्रचंड थंड हवा विक्रमच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. तिचे पांढरे फटक विस्कटलेले केस जमिनीवर पसरले होते. कालास इथे. तिचा तो घोगरा विहिरीच्या खोल पाटातून आल्यासारखा आवाज ऐकून विक्रमच्या अंगावर सरसरून काटा आला. त्या आवाजात माणसाची सहजता नव्हती, तर एक अमानुष क्रूरता होती. विक्रमने आपली नजर पूर्णपणे जमिनीवर खेळवून ठेवली. भीतीने त्याचे पाय थरथरत होते, पण त्याने स्वतःला सावरले आणि खाली वाकूनच अत्यंत कातर आवाजात तो म्हणाला, मला अफाट संपत्ती पाहिजे. माझा बिझनेस बुडालाय. माझ्याकडे गळफास घेण्याशिवाय पर्याय उरला नाहीये. मला वाचवा. मला श्रीमंत करा. डाकीन काही क्षण शांत उभी राहिली. कुजलेल्या प्रेताचा दुर्गंध असलेला तिचा श्वास विक्रमच्या चेहऱ्यावर सतत आदळत होता. अचानक ती मोठ्याने हसायला लागली. संपत्ती, राजा व्हायचंय तुला. तिचे हसणे इतके भयानक होते की त्या घराच्या भिंती हादरल्या आणि छतावरून माती खाली सांडू लागली. पैसा तर मिळेल, इतका मिळेल की तुझ्या 7 पिढ्या मोजता थकतील, पण माझी किंमत चुकवावी लागेल. विक्रमने थरथरत्या हाताने 50 लाख रुपयांनी भरलेली काळ्या रंगाची जड बॅग सरळ पुढे केली. माझं सगळं काही यात आहे. हे घ्या आणि मला शक्ती द्या. डाकिनीने त्या पैशाच्या बॅगकडे पाहिले सुद्धा नाही. तिने आपला सुकलेला काळा हात पुढे केला आणि एका झटक्यात ती बॅग दूर फेकून दिली. 50 लाख रुपये एका सेकंदात जमिनीवर विखुरले गेले. विक्रम दचकला. मला या कागदाच्या तुकड्यांची गरज नाही. पैसा, सत्ता, साम्राज्य हे सगळं मी तुला एका रात्रीत देईन, पण त्या बदल्यात मला तुझा पैसा नको. मला तुझ्या रक्ताच्या नात्यातील सर्वात प्रिय माणसाचा आत्मा पाहिजे. हे ऐकून विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा लहान भाऊ निनाद, जो त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचा, त्याचा चेहरा विक्रमच्या डोळ्यांसमोर आला. नाही, हे माझ्याकडून होणार नाही. विक्रम डगमगून मागे सरकला, पण डाकीन जागची हल्ली नाही. ती फक्त क्रूरपणे हसली. मग जा, मुंबईला जाऊन आत्महत्या कर. बँक तुझा लिलाव करेल, लोक तुझ्या तोंडावर थुंकतील. तिचे हे शब्द विक्रमच्या काळजात सुरीसारखे खुपसले. दिवाळखोरीची नामुष्की आणि मरणाची भीती त्याच्या रक्तातील नात्यापेक्षा मोठी ठरली. पैशाच्या भुकेने त्याच्यातील माणुसकी संपली होती. त्याने मान खाली घातली, डोळे बंद केले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मंजूर आहे. मला तुझा करार मंजूर आहे. मला श्रीमंत कर. डाकिनीने एक भयानक किंकाळी ठोकली. तिने अंधाऱ्या कोपऱ्यातून मानवी केसांनी बांधलेली एक लहान धातूची पेटी बाहेर आणली आणि विक्रमच्या हातावर ठेवली. ती पेटी बर्फापेक्षा थंड होती. यात तुझ्या भावाच्या अस्थिची राख भरशील आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक कामाला जाण्यापूर्वी एक चिमूटभर राख खाऊन जायची. तुझं कोणतंही काम अडणार नाही. पण हे अघोरी आहे. विक्रमचा आवाज भीतीने कापत होता. त्याचा तो थरथरणारा आवाज ऐकून डाकिनीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटला.
अचानक ती अमानवी आवाजात खदाखदा हसू लागली. त्या अंधाऱ्या पडक्या खोलीत तिच्या हसण्याचा आवाज घुमू लागला, ज्याने विक्रमच्या काळजाचा ठोका चुकला. अघोरी, अरे मूर्खा, या जगात चांगुलपणाला जागा कुठे उरली आहे? गरिबीत चढून मरणं जास्त अघोरी आहे. या क्रूर जगात जगण्यासाठी आणि अफाट श्रीमंती मिळवण्यासाठी तुलाही क्रूरच व्हावं लागेल. ती विक्रमच्या आणखी जवळ आली. तिच्या डोळ्यांतील लाल भडक बाहुल्या रात्रीच्या अंधारात हिंस्र प्राण्यासारख्या चमकत होत्या. तिने आपले लांब काळे नख विक्रमच्या हनुवटीला लावले आणि त्याचा चेहरा वर केला. तुला श्रीमंत व्हायचंय ना? मग किंमत तर चुकवावीच लागेल. एका जिवंत रक्ताचा बळी दिल्याशिवाय लक्ष्मी वश होत नाही. आणि काळजी करू नकोस, तुझ्या भावाचा बळी मी स्वतः घेईन आणि त्याला अत्यंत क्रूरपणे नाही तर विनावेदना एका झटक्यात संपवून टाकेल. डाकिनीचे हास्य अधिकच विकृत झाले आणि तिने विक्रमच्या कानाजवळ तोंड नेले. तिचा थंड श्वास विक्रमच्या मानेला जाणवला. पण त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा तू त्याच्या चितेची राख या पेटीत भरशील आणि तिची एक एक चिमूट खाशील, तेव्हा हे जग तुझ्या पायाशी असेल. पैसा, सत्ता, संपत्ती सगळं काही तुझ्या मुठीत असेल. पण लक्षात ठेव, राख या पेटीतून संपली की तुझी अधोगती सुरू. मग तुला पुन्हा एकदा बळी द्यावा लागेल, तुझ्या आणखी कोण्या जीवाभावाच्या व्यक्तीचा. आता तूच ठरव, तुला भावाचं प्रेम हवंय की अथांग श्रीमंती. घे ही पेटी. पित्रा बनून गरिबीत रडत जगण्यापेक्षा क्रूर बनून जगावर राज्य कर. डाकिनीचे ते भयानक शब्द आणि तिचे अमानवी हास्य विक्रमच्या कानात अजूनही गुंजत होते. तो दचकून भानावर आला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि श्वास जोरात चालला होता. तो भूतकाळातून बाहेर आला आणि त्याने आजूबाजूला पाहिले. तो डाकिनीच्या त्या पडक्या अंधाऱ्या गुहेत नव्हता, तर त्याच्या आलिशान AC कॉर्पोरेट ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसला होता. आज त्याच्याकडे सत्ता होती. अफाट श्रीमंती त्याच्या पायाशी लोळत होती. डाकिनीने दिलेले प्रत्येक वचन पूर्ण झाले होते, पण या बदल्यात त्याने काय गमावले होते? त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. त्याने आपल्या टेबलावरून नजर हटवली आणि समोरच्या भिंतीकडे पाहिले. तिथे भिंतीवर एका भव्य सोन्याच्या फ्रेममध्ये त्याच्या लहान भावाचा, निनादचा फोटो टांगलेला होता. फोटोतील आपल्या लहान भावाचा तो निष्पाप हसरा चेहरा पाहून विक्रमच्या काळजाचे तुकडे होत होते. डाकिनीने निनादचा जीव घेतला होता, अगदी तिने म्हटल्याप्रमाणे, विनावेदना. पण आता विक्रमच्या आयुष्यात एक भयानक वादळ आले होते. विक्रमने थरथरत्या हाताने त्याच्या कोटच्या खिशातून ती मानवी केसांनी बांधलेली धातूची पेटी काढली आणि तिचे झाकण उघडले. पेटी पूर्णपणे रिकामी होती. तळाशी राखेचा एक कणही उरला नव्हता. त्या पेटीतली राख आता पूर्णपणे संपली होती. डाकिनीने दिलेली मुदत संपली होती आणि डबी रिकामी होताच त्याचा भयंकर फटका विक्रमच्या अथांग बिझनेस साम्राज्याला बसू लागला होता. त्याच क्षणी त्याच्या टेबलावर असलेला लँडलाईन फोन आणि मोबाईल एकाच वेळी खणखणले. एका पाठोपाठ एक येणारे मेसेजेस आणि कॉल्स विक्रमच्या बिझनेस संदर्भातील होते. सर, आपले शेअर्स अचानक 50% कोसळले आहेत. मार्केटमध्ये आपली कंपनी पूर्णपणे कोलमडत आहे. सर, आपला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द झाला आहे. बँकांनी आपले सर्व अकाउंट फ्रीज केले आहेत. आपण एका रात्रीत दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहोत सर. सेक्रेटरीचा तो भीतीयुक्त आवाज फोनवर ऐकताना विक्रमच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र शांत हसू उमटले. त्याने फोन कट केला आणि तो चेअरवर मागे रेलला. बिझनेस कोलमडत होता. कोट्यावधींचे साम्राज्य धुळीला मिळत होते. पण विक्रमच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य नव्हते, कारण त्याला माहीत होतं की हा दिवस कधी ना कधी येणार आहे. डाकिनीची ती अघोरी डबी जेव्हा रिकामी असेल तेव्हा ती सर्व काही हिरावून घेणार हे त्याला सुरुवातीपासून ठाऊक होते. अथांग श्रीमंतीच्या लालसेपोटी स्वतःच्या सख्या भावाचा, निनादचा बळी देणाऱ्या विक्रमने या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीच एक गुप्त चाल खेळली होती. विक्रम मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील आपल्या आलिशान कॅबिनमध्ये आपल्या चेअरवर रेलून बसला. त्याने आपला टीव्ही सुरू केला आणि बातम्यांच्या चॅनलवर स्वतःचं साम्राज्य ढासळताना बघू लागला. न्यूज चॅनलवरील ग्राफिक्स आणि आकडेवारी विक्रमच्या विनाशाची संपूर्ण कहाणी सांगत होती. शेअर मार्केटमधील महाधमाका. सिंघानिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे शेअर्स थेट 85% जमिनीवर. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. अवघ्या 2 तासात विक्रम सिंघानिया यांनी तब्बल 45,000 कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती गमावली आहे. गुंतवणूकदार रस्त्यावर आले असून दलाल आणि ट्रेडर्समध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे.
लंडन आणि न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी विक्रमच्या कंपनीतून आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका झटक्यात काढून घेतली आहे. ज्या विदेशी बँकांनी कालपर्यंत विक्रमला कर्ज देण्यासाठी रांगा लावल्या होत्या, त्यांनी आज त्याचे सर्व ग्लोबल अकाउंट्स फ्रॉड या संशयावरून फ्रीज केले आहेत. कंपनीच्या दिवाळखोरीच्या बातम्या पसरताच पुणे, नाशिक, चाकण आणि गुजरातमधील विक्रमच्या ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समधील हजारो कामगारांनी काम बंद केले आहे. पुरवठादारांनी कच्चा माल देण्यास नकार दिला असून मालाची वाहतूक करणारी जहाजे आंतरराष्ट्रीय बंदरावरच अडकून पडली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी आणि सेबीने विक्रमच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. मुंबई आणि दिल्लीतील त्याच्या कॉर्पोरेट कार्यालयांवर कोणत्याही क्षणी छापे पडण्याची शक्यता असून विक्रमला देशाबाहेर जाण्यास बंदी घालणारा लुकआउट नोटीस जारी करण्यात आला आहे. चॅनलवरचा अँकर ओरडत होता, कालपर्यंत जो माणूस भारताचा नवा अब्जाधीश म्हणून मिरवत होता, तो आज एका रात्रीत रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहे. हा कोणत्याही आर्थिक मंदीचा परिणाम नाही, तर हा एक चमत्कारिक विनाश आहे. टीव्हीचा तो लाल भडक प्रकाश विक्रमच्या चेहऱ्यावर पडत होता. बिझनेस कोलमडत होता. कोट्यवधींचे साम्राज्य धुळीला मिळत होते. पण विक्रमच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. त्याला ठाऊक होते की तो पुन्हा त्या डाकिनीकडे जाऊन सौदा करू शकत नाही, कारण त्याच्या जीवाभावाचं असं कोणीच या जगात उरलं नव्हतं. उरलं असतं तर त्याने खासच पुन्हा सौदा केला असता आणि त्याही व्यक्तीची राख खाऊन पुन्हा आपलं साम्राज्य उभं केलं असतं. म्हणूनच अथांग श्रीमंतीच्या लालसेपोटी विक्रमने आता या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीच एक आंतरराष्ट्रीय आणि गुप्त चाल खेळली होती. त्यासाठीच त्याने आपला अत्यंत विश्वासू माणूस राहुल याला अशी वस्तू शोधायला पाठवले होते जी त्याला फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर या संपूर्ण पृथ्वी तलावरील सर्वात श्रीमंत माणूस बनवणार होती. काही महिन्यांपूर्वी विक्रम एका बिझनेस डीलसाठी दुबईला गेला होता. तिथल्या अतिशय प्रसिद्ध आणि जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या एका खाजगी अतिगोपनीय VIP लॉन्जमध्ये त्याची भेट शेख अल मखथूम याच्याशी झाली होती. हा शेख केवळ गळगंज श्रीमंत नव्हता, तर त्याला जगातील सर्वात रहस्यमय, अघोरी आणि शापित वस्तू गोळा करण्याचा एक वेडसर छंद होता. त्या रात्री शेखने विक्रमला नंतर आपल्या बंगल्यात नेले आणि तिथे असलेल्या त्याच्या एका अशा गुप्त संग्रहालयात नेले जिथे सामान्य माणसाला जाण्याची परवानगी नव्हती. त्या खोलीचे जड पोलादी दरवाजे उघडताच विक्रमच्या अंगावर काटा आला. तिथे संपूर्ण जगातील सर्वात भयानक आणि काळ्या जादूशी संबंधित वस्तूंचे कलेक्शन होते. तिथे एका काचेच्या पेटीत हुबेहूब ॲनाबेल सारखी दिसणारी बाहुली आणि हॉलिवूडच्या कॉन्जरिंग चित्रपटात दाखवलेले जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स एड अँड लॉरेन वॉरेन यांच्या संग्रहालयातून चोरून आणलेल्या अत्यंत भीतीदायक शापित वस्तू ठेवल्या होत्या. एका कोपऱ्यात मानवी हाडांनी बनवलेले वाद्य होते, तर दुसऱ्या बाजूला रक्ताने माखलेले प्राचीन ग्रंथ होते. त्या खोलीतील हवा इतकी जड आणि थंड होती की तिथे श्वास घेणेही कठीण जात होते. विक्रम, शेख आपल्या हातातील सिगारचा धूर हवेत सोडत एका गूढ आवाजात म्हणाला, या जगात ताकद पैशात नाही, ती या शापित वस्तूंमध्ये आहे. मी यातील काही वस्तूंचा वापर करून अब्जावधी रुपये मिळवले. पण शेख, या सगळ्यात सर्वात शक्तिशाली वस्तू कोणती? शेखने एक विकृत हास्य केले आणि तो विक्रमला खोलीच्या अगदी मध्यभागी घेऊन गेला, जिथे इजिप्तचा एक प्राचीन नकाशा ठेवला होता. तू म्हणाला होतास ना तुझ्याकडे भारतातील डाकिनीची एक पेटी आहे, तर ऐक, ती फक्त एक सुरुवात आहे. खरा खजिना तर इजिप्तच्या लक्सोरमधील एका अज्ञात फॅरोच्या ममीमध्ये लपलेला आहे. विक्रमने आतापर्यंत इजिप्तबद्दल ऐकले होते, पण त्याला या अघोरी गुढतेबद्दल सखोल ज्ञान नव्हते. त्याने उत्सुकतेने विचारले, शेख, फॅरो म्हणजे नक्की काय? आणि त्या ममीमध्ये असं काय दडलंय ज्याला तुम्ही खजिना म्हणताय? शेखने आपल्या हातातला वाईनचा ग्लास टेबलावर ठेवला. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्याने संग्रहालयातील मिनमिनत्या प्रकाशात विक्रमच्या डोळ्यात बघून इतिहास सांगायला सुरुवात केली. विक्रम, फॅरो म्हणजे प्राचीन इजिप्तचे राजे, पण ते स्वतःला फक्त राजे समजत नव्हते. तिथली जनता त्यांना पृथ्वीवर चालणारे जिवंत देव मानायची. कारणही तसंच होतं. फॅरोकडे केवळ राजकीय सत्ता नव्हती, तर त्यांच्याकडे अशा काही गुप्त, अमानवी आणि अघोरी विद्या होत्या ज्यांच्या जोरावर त्यांनी हजारो वर्षे इजिप्तवर राज्य केलं. मरणानंतरही त्यांचं हे देवपण आणि सत्ता टिकून राहावी म्हणून त्यांच्या मृत शरीरांवर ममिफिकेशन नावाची एक गूढ प्रक्रिया केली जायची. शेख एका प्राचीन इजिप्शियन भित्तिचित्राकडे बोट दाखवत पुढे म्हणाला, इजिप्तच्या इतिहासात अनेक फॅरो झाले. तुतानखामेन, रामसेस, क्लिओपात्रा, ज्यांची थडगी जगाला माहीत आहेत. पण मी ज्याच्याबद्दल बोलतोय तो इतिहासामधून पुसून टाकलेला एक अज्ञात फॅरो आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा इजिप्तवर एक भीषण दुष्काळाचे आणि शत्रूंचे संकट आले होते,
जनता भुकेने मरत होती, संपूर्ण राज्य व्यवस्था ढासळत होती, तेव्हा या अज्ञात फॅरोने आपली सत्ता वाचवण्यासाठी जगातील सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली सैतानी देव ॲनुबिस म्हणजेच मृत्यूचा देव आणि सेठ म्हणजेच विनाशाचा देव यांच्याशी एक अघोरी करार केला. त्या फॅरोने अथांग श्रीमंती आणि शक्तीच्या बदल्यात स्वतःचा आत्मा त्या सैतानी शक्तींना विकला. त्याने अघोरी सौद्याच्या जोरावर आपले कोलमळणारे राज्य केवळ सांभाळलेच नाही, तर शत्रूंना असे चिरळले की आसपासच्या देशांचे राजे त्याच्या नावाने थरथरू लागले. पण मी मगाशी म्हणालो होतो ना, त्या देवतांचा हा करार कधीच फुकट येत नाही. ठराविक वर्ष संपताच ॲनुबिस आणि सेठ या दोन्ही शक्तींनी त्याचा हिशोब मागितला. त्या फॅरोचा मृत्यू निसर्गाच्या नियमाने नाही, तर एक अत्यंत अमानवी आणि भयानक पद्धतीने झाला. त्याच्या शरीरातील रक्त जिवंतपणे सुकू लागले, जणू आतून कोणीतरी त्याचा आत्मा ओरबाडून काढत होते. शेखचा चेहरा मिनमिनत्या प्रकाशात अधिकच गंभीर झाला. तो मरण पावत होता. दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडत चालली होती. पण राजवैद्यांना ठाऊक होते की जर फेरो पूर्णपणे मेला तर राज्य पुन्हा लयाला जाईल, पुन्हा दुष्काळ येईल. ही परिस्थिती टाळण्यासाठी एकच मार्ग होता, ते म्हणजे त्या फॅरोला मरू न देणे आणि त्याचे शरीर शक्य असेल तेवढे दिवस जतन करून ठेवणे, जेणेकरून राज्य अबाधित राहील. म्हणूनच त्याचा तो अमानवी कोप शांत करण्यासाठी आणि ती शक्ती कायमची कोंडून ठेवण्यासाठी इजिप्तच्या सर्वात श्रेष्ठ तांत्रिकांनी त्याचे अत्यंत कडक विधी करून ममिफिकेशन केले. त्याच्या शरीराला विशेष रासायनिक लेप लावून औषधी वनस्पती आणि मंत्रोच्चार केलेल्या कपड्यांमध्ये घट्ट गुंडाळण्यात आले. शेखने विक्रमच्या अगदी जवळ येत एका गूढ आवाजात सांगितले, सामान्य ममी केवळ एक सुकलेला मृतदेह असते विक्रम, पण या अज्ञात फॅरोची गोष्ट वेगळी आहे. त्या ममिफिकेशनच्या प्रक्रियेमुळे मृत्यूच्या वेळी त्याच्या शरीरात असलेला ॲनुबिस आणि सेठ या देवतांचा तो अघोरी अंश, त्याच्या आत्म्याचा काही अंश आणि ती अफाट शक्ती आजही त्या मम्मीमध्ये जशीच्या तशी जिवंत आहे. ती मम्मी म्हणजे काळ्या जादूची एक जिवंत बॅटरी आहे आणि जर ती मम्मी मिळवली तर तिच्या अथांग शक्तीला आपल्या फायद्यासाठी पूर्णपणे वापरले जाऊ शकते. शेखने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याकडे रोखून पाहिले. त्याच्या आवाजात आता एक अमानवी थंडावा जाणवत होता. सामान्य माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा आणि प्राण पूर्णपणे निघून जातात, पण या फॅरोच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्याचा मुख्य प्राण जरी निघून गेला असला तरी मृत्यूच्या देवांसोबत झालेल्या त्या अघोरी करारामुळे त्याची उरलेली प्राण ऊर्जा आजही त्या मम्मीमध्येच कोंडली गेलेली आहे. त्या विशिष्ट क्रियेवेळी औषधांनी आणि तांत्रिक मंत्रांनी त्याचा तो अंश शरीरातच बांधून ठेवलाय. एका अर्थाने तो फॅरो आजही जिवंत आहे विक्रम. तो एका अनंत काळ अंधाऱ्या झोपेत आहे. विचार कर, हजारो वर्षांपासून एक अशी शक्ती तिथे पडून आहे जिच्याकडे जगातील संपूर्ण संपत्ती खेचून आणण्याची ताकद आहे. तो फॅरो स्वतः उठून काहीच करू शकत नाही, कारण तो बंधनात आहे. पण जर त्याच्या थडग्यात जाऊन त्याची ममी बाहेर काढली तर त्या देवतांचे वरदान म्हणून अफाट श्रीमंती आणि अफाट शक्ती आपल्या पायाशी लोटांगण घेईल आणि ती ममी एका गुलाम विदूषकासारखी आपला हुकूम ऐकेल. दुबईच्या त्या शेखचे हे शब्द आठवताच मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील आपल्या आलिशान कॅबिनमध्ये बसलेल्या विक्रमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. टीव्हीवर बिझनेस कोलमडत असल्याच्या बातम्यांचे आवाज आता त्याला फिके वाटू लागले होते. कोट्यावधींचे साम्राज्य उद्ध्वस्त होत असतानाही त्याच्या मनात केवळ एकच विचार सुरू होता. इजिप्तमध्ये गेलेला राहुल त्या अनंत झोपेत असलेल्या फॅरोची मम्मी शोधेल आणि संपूर्ण जगाची संपत्ती त्याच्या पायाशी आणेल. इकडे इजिप्तमधील लक्सोर शहराच्या पश्चिमेला असलेल्या किंग्स व्हॅलीचा तो परिसर रात्रीच्या अंधारात अतिशय भयानक दिसत होता. पुरातत्वशास्त्राचा दाणका अभ्यास असलेला राहुल एका जुन्या ब्रिटिशकालीन नकाशाच्या आधारे वाळूच्या ढिगाऱ्यांवरून पुढे सरकत होता. त्याने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून इजिप्टॉलॉजीची पदवी घेतली होती, त्यामुळे इथल्या वाळूच्या प्रत्येक कणाखाली दडलेला इतिहास त्याला तोंडपाठ होता. तो सामान्य पर्यटकांसाठी बनवलेल्या रामसेस 3 किंवा तुतानखामेनच्या थडग्यांकडे गेला नाही. तो आणखी पुढे डोंगराच्या एक अशा कड्यापाशी पोहोचला जिथे पुरातत्व खात्याने केवी म्हणजेच किंग्स व्हॅलीची कोणतीही अधिकृत पाटी लावली नव्हती. हाच तो रस्ता आहे. राहुल स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या हातात ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार होते. जमिनीखालील थरांचा अभ्यास करताना त्याला तिथे एक दगडी कमान आढळली. त्याने आजूबाजूची वाळू बाजूला सारली. समोर मोठ्या शिळांनी बंद केलेले एक प्राचीन प्रवेशद्वार होते. त्यावर कार्टूश म्हणजेच फॅरोचे नाव कोरण्याची लंबगोलाकार दगडी शिरा कोरलेली होती, पण ती अतिशय विद्रूप करून तोडण्यात आली होती. पुजाऱ्यांनी मुद्दाम या फॅरोचे नाव इतिहासातून पुसून टाकलेले आहे. याला डॅमेन्शिओ मेमोरिया म्हणतात. जेव्हा एखाद्या फॅरोचे कृत्य अत्यंत पाशवी असते तेव्हा त्याचे नाव आणि अस्तित्व दोन्ही नष्ट केले जाते. राहुलने आपल्या पुरातत्वशास्त्राच्या ज्ञानाचा वापर करून अंदाज लावला. त्याने हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने तो जड दगड बाजूला सरकावला आणि तो आत उतरला.
आत जाताच कोंडलेल्या हवेचा आणि नॅट्रॉनचा म्हणजेच मम्मी सुकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक मिठाचा तीव्र तिखट वास त्याच्या नाकात शिरला. भुयाराच्या भिंतीवर हायरोग्लिफिक्स लिपीत काहीतरी कोरलेले होते. राहुलने आपला फ्लॅशलाईट भिंतीवर फिरवला आणि त्याचे डोळे विस्फारले. हे अशक्य आहे, राहुल थबकला. भिंतीवर नेहमीप्रमाणे इजिप्शियन देवांचे जसे की ओसिरिस किंवा होरस यांचे चित्र नव्हते. तिथे फक्त ॲनोबिस म्हणजेच कोल्ह्याचे तोंड असलेल्या मृत्यूच्या देवाची आणि सेठ म्हणजेच विनाशाच्या देवाची अत्यंत हिंस्र चित्रे होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या चित्रांमध्ये फॅरो स्वतःचे रक्ताळलेले हृदय काढून त्या सैतानी देवांना अर्पण करताना दिसत होता. हा बुक ऑफ डेड मधील कोणताही पारंपरिक मंत्र नाही, हा आत्म्याचा सौदा करणारा ब्लॅक मॅजिक विधी आहे. राहुलच्या अंगावर काटा आला. त्याचा पुरातत्वशास्त्राचा अभ्यास सांगत होता की तो एका अत्यंत शापित जागेत आला आहे. तो भुयाराच्या सर्वात शेवटच्या मुख्य खोलीत म्हणजेच ब्युरियल चेंबरमध्ये पोहोचला. खोलीच्या मध्यभागी ग्रॅनाइट दगडाची एक महाकाय काळ्या रंगाची शवपेटी ठेवली होती. राहुल पुढे सरकला. त्याने पेटीचे जड झाकण बाजूला सारले. आत सोन्याचा मुलामा चढवलेली मानवी आकाराची कॉफिन होती. राहुलने ती उघडली. समोर ती हजारो वर्षांपूर्वीची ममी होती. तिचे शरीर पांढऱ्या पट्ट्यांमध्ये गुंडाळलेले होते. हजारो वर्षांपासून बंद असलेल्या त्या कॉफिनमधून बाहेर पडणारा कुबट आणि प्राणघातक गंध थेट राहुलच्या नाकात शिरला. तिचे शरीर लिननच्या पांढऱ्या पट्ट्यांनी इतके घट्ट आणि विचित्र पद्धतीने गुंडाळले होते की जणू त्या फॅरोने मरताना प्रचंड वेदनेत स्वतःचे हातपाय झटकले असावेत. त्याचे तोंड पूर्णपणे आवासलेले होते आणि चेहऱ्यावरील लिनन फाटलेले होते, ज्यातून त्याचे सुकलेले काळे पडलेले दात आणि किंचाळण्याच्या अवस्थेत स्थिर झालेला जबडा स्पष्ट दिसत होता. तो चेहरा पाहून राहुलच्या पाठीचा कणा भीतीने गोठला. मम्मीच्या पायापाशी एक प्राचीन जीर्ण झालेला पपायरस म्हणजेच इजिप्शियन कागद ठेवलेला होता. राहुलने थरथरत्या हाताने तो कागद उचलला. पुरातत्वशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे त्याला जुनी इजिप्शियन हायरोग्लिफिक्स आणि डेमोटिक लिपी बऱ्यापैकी वाचता येत होती. त्या कागदावर रक्तासारख्या लाल शाहीने काहीतरी कोरलेले होते. राहुलने आपली फ्लॅशलाईट त्या अक्षरांवर मारली आणि तो मनातल्या मनात ते शब्द डिकोड करू लागला. जसा जसा तो पुढे वाचत गेला तसा तसा त्याचा चेहरा पांढरा पडू लागला. त्या कागदावर पुढील प्रमाणे लिहिले होते, हा फॅरो मेला नाही. त्याने स्वतःच्या सुवर्ण साम्राज्यासाठी मृत्यूचा देव ॲनुबिस आणि विनाशाचा देव सेट या दोघांना आपले रक्त आणि स्वतःचा जीव अर्पण केला आहे. हा करार कधीच संपत नाही. फॅरोने मिळवलेल्या अघोरी शक्तीचा उपयोग फक्त आणि फक्त राजहितासाठी म्हणजेच प्रजेच्या कल्याणासाठी आणि साम्राज्याच्या रक्षणासाठी व्हावा. हा मृत्यूच्या देवांचा सक्त नियम आहे. राहुलच्या मनात विजेसारखा सगळा घटनाक्रम स्पष्ट झाला. पण राहुलला विक्रमच्या खऱ्या अघोरी हेतूबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्याला अजूनही वाटत होतं की विक्रम सर हे साम्राज्य फक्त त्यांच्या मेहनतीने चालवत आहेत आणि त्यांनी त्याला इथं इजिप्तला ती मम्मी आणण्यासाठी पाठवलंय. त्यांनी ही मम्मी संग्रही ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विक्रमने स्वतःच्या सख्या भावाचा निनादचा बळी दिला आहे आणि हा सगळा खेळ वैयक्तिक श्रीमंतीच्या अथांग सत्तेच्या हावेपोटी सुरू केला आहे याची राहुलला पुसटशीही कल्पना नव्हती. पण या कागदावर लिहिलेला तो भयंकर इशारा वाचून राहुलचे हातपाय थरथरू लागले. तो अत्यंत घाबरला. त्याने कसलाही विचार न करता खिशातून सॅटेलाइट फोन काढला आणि थेट मुंबईत नरिमन पॉइंटच्या कॅबिनमध्ये बसलेल्या विक्रमला कॉल लावला. 2 रिंग्स नंतर विक्रमने फोन उचलला. राहुल, मम्मी मिळाली का? कुठवर पोहोचलास? विक्रमचा आवाज कमालीचा उद्विग्न आणि घाईचा होता. सर मी त्या अज्ञात फॅरोच्या कॉफिनजवळ पोहोचलोय. इथे एक प्राचीन पपायरस स्क्रोल मिळालाय. त्यावर खूप भयानक गोष्ट लिहिली आहे सर. काय लिहिलंय? लवकर बोल राहुल, माझ्याकडे वेळ नाहीये. विक्रम कॅबिनमधून खिशातून रिकामी झालेली पेटी काढत ओरडला. सर, या कागदावर लिहिलंय की या फॅरोच्या मम्मीमध्ये अथांग शक्ती आहे, पण तिचा उपयोग फक्त आणि फक्त राजहितासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी करायचा सक्त नियम आहे. जर कोणी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी किंवा वैयक्तिक श्रीमंतीसाठी या शक्तीचा वापर केला तर मृत्यूचे देव ॲनुबिस आणि सेठ त्याचा भयानक छळ करून त्याला संपवतील. संपत्ती तर नष्ट होईलच, पण त्या माणसाचं शरीर जिवंतपणीच कुजू लागेल. सर, मला माहीत आहे तुम्ही कंपनी वाचवण्यासाठी धडपडत आहात, पण चुकूनही या शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू नका, नाहीतर. राहुल पुढे बोलणार तितक्यात फोनच्या पलीकडून विक्रमच्या कॅबिनमधून एक विचित्र, कोरडे आणि क्रूर हसण्याचा आवाज आला. सर, तुम्ही हसताय? राहुलने गोंधळून विचारले. विक्रमने आपल्या हसण्याचा आवाज आवरला, पण त्याच्या आवाजातील तोच क्रूर आणि थंडपणा कायम होता. तो म्हणाला, राहुल, तू खूप विचार करतोस. इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचा हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. हे जे तू वाचलंस ना, ते फक्त प्राचीन भीती दाखवण्याचे मार्ग आहेत.
तू तिथे कशालाही घाबरू नकोस. आय विल हँडल एव्हरीथिंग हिअर. विक्रमचा आवाज अचानक हिंस्त्र आणि हुकुमशाही झाला. आणखी एक, माझा हेतू काय आहे आणि मी काय केलंय याच्याशी तुला काहीही देणं घेणं नाही. मला फक्त ती ममी हवी आहे. त्या पपायरसवर काय लिहिलंय ते तिथेच सोडून दे. तू फक्त त्या कॉफिनमधून ती ममी बाहेर काढ. सिक्रेट एजंट्सची मदत घे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत घेऊन भारतात ये. पण सर, राहुल काहीतरी बोलणार होता. पण बिन काही नाही राहुल. तुला तुझे कुटुंब सुखरूप हवे आहे की नाही? विचार कर आणि काम पूर्ण कर. विक्रमने थेट धमकीवजा सुरात सांगितले आणि फोन कट केला. फोन कट झाला तर इजिप्तच्या त्या प्राचीन थडग्यात राहुलच्या हातातील सॅटेलाइट फोन अजूनही थरथरत होता. विक्रम सरांना शापांची भीती नव्हती, पण राहुलला समोर जे दिसत होते ते निव्वळ वैज्ञानिक सत्य नव्हते. विक्रमची ती शेवटची धमकी राहुलच्या कानात शिशासारखी टोचली. त्याला ठाऊक होते की विक्रम अत्यंत क्रूर माणूस आहे. जर त्याने काम पूर्ण केले नाही तर भारतात त्याच्या कुटुंबाला विक्रम जिवंत सोडणार नाही. एका बाजूला फॅरोचा प्राचीन शाप होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा जीव. राहुलने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि जीवावर बेतून ती मम्मी चोरण्याचा निर्णय घेतला. राहुलने आपल्या पाठीवरची हायटेक उपकरणांची बॅग काढली. मम्मीला हात लावण्यापूर्वी त्याने रासायनिक द्रव्यांची बाटली काढली, जी मम्मीच्या लिनन कपड्यांना घट्ट ठेवण्यासाठी आणि हवेच्या संपर्कात आल्यावर ती नष्ट होऊ नये म्हणून आणली होती. तो हळूहळू त्या ग्रॅनाइटच्या शवपेटीजवळ गेला. मम्मी अजूनही स्थिर होती, पण तिच्या शरीरातून येणारा तो बर्फासारखा गारवा राहुलच्या हातांना गोठवत होता. त्याने मम्मीच्या पायाजवळून तिला हळूच उचलण्याचा प्रयत्न केला. हजारो वर्षांपूर्वीची ती मम्मी वजनाने लाकडासारखी हलकी वाटत होती, कारण तिच्यातील सर्व अंतर्गत अवयव आधीच काढून टाकण्यात आले होते. राहुलने मम्मीला एका जाड ब्लॅक कार्बन फायबरच्या बॅगेत सुरक्षितपणे भरण्यास सुरुवात केली. त्याचे हात भीतीने थरथरत होते. लिननचा कपडा घासल्याचा एक विचित्र आवाज त्या शांत थडग्यात घुमत होता. जसा त्याने मम्मीचा चेहरा बॅगेत सरकावला तशी एक भयानक घटना घडली. मम्मीच्या बांधलेल्या पट्टीचा एक भाग त्या बॅगेत अडकला. त्याने जोर लावून तो काढला, पण मम्मीची पट्टी थोडी उघडली गेली. पट्टी उघडली जाताच त्या लिननच्या कपड्याच्या आतून हजारो वर्षांपासून बंद असलेली फॅरोची खरी त्वचा बाहेर पडली आणि त्या उघडलेल्या भागातून मम्मीला थेट बाहेरच्या हवेचा स्पर्श जाणवला. अचानक त्या थडग्यात वादळासारखा वारा वाहू लागला. राहुलने भीतीने एक पाऊल मागे टाकले, पण त्याने स्वतःला सावरले, कारण मागे फिरण्याचा रस्ता नव्हता. त्याने जीवाचा आकांत करत त्या कार्बन फायबरच्या बॅगेची झीप कशीबशी ओढली, बॅग खांद्यावर धरली आणि तो भुयाराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे धावू लागला. कोसळणारे चुनखडीचे खडक आणि खडक पडण्याचे भयानक आवाज मागे टाकत तो त्या शापित थडग्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. बाहेर वाळवंटात आधीच एक ब्लॅक कलरची टोयोटा लँड क्रुझर इंजिन चालू करून उभी होती. विक्रमने आधीच आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील एक स्थानिक एजंटला तिथे तैनात केले होते. राहुलने गाडीत उडी मारली आणि गाडी थेट कैरोच्या दिशेने सुसाट धावू लागली. विक्रमने आपल्या अफाट पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर इजिप्तच्या कस्टम्स आणि पुरातत्व विभागातील उच्च अधिकाऱ्यांना आधीच लाच देऊन वश केले होते. त्यांनी राहुलसाठी अशी बनावट कागदपत्रे तयार केली की ज्यानुसार ती ममी नसून एका हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला पाठवला जाणारा फायबर आणि सिलिकॉनचा कृत्रिम प्रोप होता. विक्रमने कायरो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक खासगी कार्गो जेट सज्ज ठेवले होते. राहुलने त्या ममीला एका विशेष नायट्रोजन गॅस असलेल्या सीलबंद कोल्ड स्टोरेज कंटेनरमध्ये ठेवले, जेणेकरून बाहेरील हवा आणि एक्स-रे स्कॅनरला फसवता येईल. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक यंत्रणेला चकवा देण्यासाठी विक्रमच्या सायबर टीमने विमानात अँटी ट्रॅकिंग सिस्टीम चालू केली होती. विमानाने कैरोमधून उड्डाण करून थेट सौदी अरेबिया आणि ओमानच्या समुद्र किनाऱ्यावरून आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीतून मुंबईच्या जवळ असलेल्या एका खासगी नेव्ही बेसच्या दिशेने प्रवास केला. ते विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेच नाही. विक्रमने पालघर जवळील एका खासगी आणि निर्जन धावपट्टीवर विमानाचे लँडिंग घडवून आणले. तिथे आधीच कस्टमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला करोडो रुपयांची लाच देऊन मॅनेज करण्यात आले होते. त्याने कोणत्याही तपासणीशिवाय त्या कंटेनरला क्लिअरन्स दिला. तिथून ती ममी एका मोठ्या काळ्या बुलेट प्रूफ व्हॅनमध्ये ठेवण्यात आली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून विक्रमच्या हॅकर्सने मुंबई अहमदाबाद हायवेवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅफिक सिग्नलची यंत्रणा पुढील 20 मिनिटांसाठी हॅक केली. रात्रीच्या ठीक 3:15 वाजता ती काळी व्हॅन नरिमन पॉइंट येथील विक्रमच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या भूमिगत पार्किंगमध्ये दाखल झाली. राहुल गाडीतून उतरला. त्याचा चेहरा घामाने आणि भीतीने पांढरा पडला होता. त्याने व्हॅनचे मागचे दरवाजे उघडले आणि त्या कंटेनरला थेट विक्रमच्या खासगी लिफ्टमधून वर त्याच्या 60व्या मजल्यावरील मुख्य कॅबिनकडे नेण्यात आले.
विक्रमने एका आलिशान प्रचंड मोठ्या घरातील मुख्य हॉलमध्ये त्या कंटेनरला आणले. तिथल्या एका महागड्या इटालियन संगमरवरी टेबलावर त्याने त्या अघोरी मम्मीला अतिशय काळजीपूर्वक ठेवले. राहुलने धापा टाकत विचारले, सर, टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. तुमचं कोलमडणारं साम्राज्य आणि त्या पपायरसवर लिहिलेला शाप बघून तुम्हाला मला सांगूसं वाटतंय की तुम्ही हिचा वापर स्वार्थासाठी करू नका प्लीज. त्या कागदावर स्पष्ट लिहिलं होतं, जो कोणी स्वतःच्या वैयक्तिक श्रीमंतीसाठी या फॅरोच्या मम्मीचा वापर करेल त्याचा आणि त्याच्या जवळच्या प्रत्येकाचा अंत अत्यंत वेदनादायी होईल. सर, पैशाच्या नादात अनर्थ ओढवून घेऊ नका. विक्रमने आपल्या हातातील सिगार बाजूला ठेवली. त्याचा चेहरा अगदी शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक धारदार हिंस्त्र चमक उमटली. तो मंद पावलांनी राहुलच्या जवळ आला आणि त्याने राहुलच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. त्याचे हे रूप एखाद्या मोठ्या भावासारखे वाटत होते, पण त्यामागील हेतू अत्यंत भयानक होता. राहुल, माय बॉय, तू खूप हुशार आहेस. तुला पुरातत्वशास्त्राचा चांगला अभ्यास आहे, पण माणसाचा स्वभाव ओळखण्यात तू कमी पडलास. तुला खरोखर असं वाटतं का की ज्या माणसाने स्वतःच्या सख्ख्या भावाचा बळी दिला तो या कागदावरच्या 2 ओळी वाचून मागे फिरेल? राहुलचे डोळे भीतीने विस्फारले. बळी? निनाद सरांचा खून तुम्ही केलात? खून नाही, पण त्याच्या मृत्यूमागे मीच होतो. विक्रमने क्रूरपणे हसून सांगितले. मीच त्याचा बळी दिला होता. आणि राहिला प्रश्न या मम्मीचा आणि तिच्या शापाचा, तर हा शाप माझ्यावर कधीच उलटणार नाही, कारण मी या अथांग शक्तीचा वापर फक्त स्वतःसाठी करणार नाहीये. या शक्तीच्या बळावर मी संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणार आहे. एक नवीन जागतिक साम्राज्य उभं करणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे राजहित आणि साम्राज्याचे रक्षण याच व्याख्येत बसेल. मृत्यूच्या देवांनाही माझ्या या चालीपुढे मान झुकवावी लागेल. विक्रमची ही अफाट बुद्धिमत्ता आणि त्याची ती राक्षसी महत्वाकांक्षा पाहून राहुल थरथर कापायला लागला. त्याला समजले की समोर उभा असलेला माणूस आता सामान्य राहिला नसून एक अत्यंत हुशार आणि धोकादायक सैतान बनला आहे. पण सर, हे चुकीचं आहे. मी हे होऊ देणार नाही. राहुल अत्यंत हताश होऊन मागे फिरला आणि हॉलच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने धावू लागला. त्याला या अघोरी विनाशाचे सत्य जगासमोर आणायचे होते. आय एम सॉरी राहुल, पण तुला माझ्याबद्दल आणि मम्मीबद्दल खूप सारं काही समजलं आहे. विक्रमने अत्यंत शांतपणे आपल्या कोटच्या खिशात हात टाकला. राहुल दरवाजापाशी पोहोचणार तितक्यात विक्रमने खिशातून एक छोटी विदेशी सायलेन्सर लावलेली बंदूक काढली. हॉलमध्ये एक हलका आवाज झाला आणि 2 बुलेट्स थेट राहुलच्या पाठीत घुसल्या. राहुलचा जीव गेला होता आणि तो त्या आलिशान इटालियन संगमरवरी फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. विक्रमने बंदुकीची नळी हलकीच फुंकली आणि ती परत खिशात ठेवली. त्याने फोन उचलला आणि आपल्या खासगी सिक्युरिटी टीमला ऑर्डर दिली, राहुलची बॉडी इथून साफ करा आणि त्याच्या फॅमिलीला समजलं पाहिजे की इजिप्तमध्ये एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या खात्यावर गुपचूप $1,00,000 ट्रान्सफर करा. राहुल हुशार मुलगा होता. त्याच्या फॅमिलीला सपोर्ट म्हणून ही रक्कम पोहोचली पाहिजे. राहुलचा मृतदेह तिथून हटवला गेला. फरशीवरचा रक्ताचा डागही काही मिनिटात गायब झाला. आता त्या आलिशान हॉलमध्ये फक्त विक्रम होता आणि टेबलावर ठेवलेली ती हजारो वर्षांपूर्वीची शापित मम्मी होती. विक्रमने पुढे होऊन मम्मीच्या चेहऱ्यावरील लिननची काळी पट्टी पूर्णपणे बाजूला सारली. त्याचा अंतिम सर्वात मोठा अघोरी खेळ आता सुरू होणार होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता आणि त्याच वेळी विजांच्या तीव्र प्रकाशात दरवाजापाशी एक भव्य आकृती उभी असलेली त्याला दिसली. पाठीमागून येणाऱ्या प्रकाशाने त्या आकृतीची केवळ एक काळी रुबाबदार सावली हॉलमध्ये लांबवर पडली होती. तो दुसरा तिसरा कोणी नसून दुबईचा तोच गूढ शेख अल मक्तूम होता. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा लांब डिझायनर अरबी बिश्त होता, ज्याच्या कडांवर सोन्याच्या जरदोजीचे नक्षीकाम चमकत होते. त्याच्या एका हातात हिऱ्याने मळवलेली काठी होती. ती फरशीवर आदळताना एक लयबद्ध आणि भीतीदायक आवाज करत होती. त्याच्या दोन्ही बाजूंना 2 महाकाय परदेशी खासगी बॉडीगार्ड शांतपणे चालत होते. माशाअल्लाह विक्रम! शेखचा तो जड भारदस्त आवाज संपूर्ण हॉलमध्ये गुंजला. तो मंद पावलांनी पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर पण आत्मविश्वासू हास्य होते. मला माहीत होतं की तुझा तो हुशार माणूस राहुल हे काम पूर्ण करणारच, पण मला हे पाहून आश्चर्य वाटतंय की तू त्याचा काटा इतक्या लवकर काढलास. तू खरोखरच एक उत्कृष्ट बिझनेसमॅन आणि एक निर्दयी माणूस आहेस. विक्रमने आपली बंदूक तात्काळ शेखच्या दिशेने रोखली. शेख, तू इथे मुंबईत आणि माझ्या खासगी महालात थेट कसा प्रवेश केलास? का आलास इथे? शेखने आपली हिऱ्याची काठी फरशीवर घट्ट टेकवली आणि खदाखदा हसला. बंदूक खाली कर विक्रम.
तुला माहीत होतं की ती मम्मी बाहेर काढायचा मी किती प्रयत्न करत होतो. ते शक्य न झाल्याने मी तुला मम्मीची गोष्ट सांगितली, कारण मला माहीत होतं की तू खूप हट्टी आणि हुशार माणूस आहेस आणि तू ते सिद्धही केलंस. माझा तुझ्या प्रत्येक हालचालीवर डोळा होता. मी इजिप्तमध्येच राहुलला मारून ती मम्मी माझ्या खाजगी संग्रहालयात नेली असती, पण मी तसे केलं नाही. मी इथे तुला संपवायला नाही तर या अफाट अघोरी शक्तीचा वाटा मागायला आलोय. तुला काय वाटलं मम्मी शोधली म्हणजे सगळं झालं? शेख मम्मीच्या अगदी जवळ गेला आणि त्याने तिच्या लिननच्या पांढऱ्या पट्ट्यावरून आपली सोन्याची अंगठी घातलेली बोटे फिरवली. तुला फक्त एवढंच माहीत आहे की या मम्मीमध्ये फॅरोचा उरलेला प्राण आहे, पण हा प्राण जागा कसा करायचा याचा अंतिम मंत्र फक्त माझ्याकडे सुरक्षित आहे विक्रम. म्हणून या फॅरोच्या आत्म्याला गुलाम बनवण्यासाठी तुला माझ्या या अरबी अघोरी विधीची गरज पडणारच. आता तूच ठरव, आपण दोघे मिळून या संपूर्ण पृथ्वीच्या अर्थव्यवस्थेवर राज्य करायचं की या शापित फॅरोच्या हाताने आत्ताच मरण पाहायचं. हॉलमधील वातावरण आता पराकोटीच्या थरारावर पोहोचले होते. एका बाजूला भारतातील सर्वात चतुर आणि क्रूर बिझनेसमॅन विक्रम उभा होता आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय अघोरी शक्तींचा मालक शेख उभा होता. विक्रमने हळूच आपल्या हातातील बंदूक खाली केली. त्याच्या चेहऱ्यावरचे हिंस्त्र भाव बदलले आणि त्या जागी एक अत्यंत बिझनेसमॅन सारखे राजशाही हास्य उमटले. तो समजून चुकला होता की मम्मी समोर असली तरी जोपर्यंत तिचा प्राण जागा करण्याचा गुप्त मंत्र मिळत नाही तोपर्यंत ती फक्त एक सुकलेला मृतदेह आहे. मला आवडली तुझी पार्टनरशिपची ऑफर शेख. विक्रमने पुढे होऊन शेखशी हँडशेक केले. या पृथ्वीवर राज्य करायला एकापेक्षा 2 राजे लागतीलच. बोल, काय आहे तो मंत्र? शेखने एक समाधानी हास्य केले, पण त्याला माहीत नव्हते की विक्रम मनातल्या मनात आधीच एक खतरनाक चाल खेळत होता. विक्रमने स्वतःच्या सख्या भावाला सोडले नव्हते. तिथे या परदेशी शेखला तो जिवंत कसा ठेवणार? तो शेखला फक्त मंत्र मिळेपर्यंतच वापरणार होता आणि मंत्र मिळताच त्याचाही काटा काढणार होता. दोघेही त्या संगमरवरी टेबलाभोवती उभे राहिले. शेखने आपल्या बिष्टच्या आतून एक जुना चांदीचा छोटा कलश बाहेर काढला. त्यात इजिप्तच्या नाईल नदीचे शापित पाणी आणि काही गडद रंगाची रसायने होती. शेखने ते पाणी मम्मीच्या उघड्या जबड्यावर आणि तिच्या उघडलेल्या त्वचेवर शिंपडण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याने अतिशय संथ आणि खोल आवाजात इजिप्शियन भाषेतील तो प्राचीन अघोरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. अनुबिस सेठ उकासा फॅरोकुट आ अहल अल माकबरा इफ्ताह अल बाब दम अल मलिका नार अल शायतान अनक इक्थेरिक अल अजाब. मंत्राचे शब्द त्या आलिशान हॉलमध्ये गुंजताच एक भयानक चमत्कार घडला. मम्मीच्या सुकलेल्या शरीरात अचानक निळ्या रंगाच्या शिरा चमकू लागल्या. हजारो वर्षांपासून गोठलेले तिचे काळे रक्त पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महालातील काचेच्या खिडक्या हवेच्या प्रचंड दाबाने थरथरू लागल्या. शेखने आपला मंत्रोच्चार आणखी तीव्र केला. त्याचा आवाज आता एखाद्या अमानवी सुस्कारासारखा वाटत होता. अचानक त्या मम्मीच्या छातीतून निळ्या आणि काळ्या रंगाचा एक जोरदार ऊर्जेचा झोत बाहेर पडला. मम्मीने एक अत्यंत भयानक शतकानुशतके कोंडलेली किंकाळी ठोकली आणि ती इटालियन संगमरवरी टेबलावरून थेट ताडकन उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यांच्या खोबणीतून एक अमानवी गडद प्रकाशाचे किरण बाहेर पडत होते. फॅरोचा उरलेला आत्मा आता पूर्णपणे जिवंत झाला होता. विक्रम आपल्या जागेवरून एक पाऊलही हलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक प्रचंड उत्सुकता आणि क्रूर समाधान होते. माशाअल्लाह, शी इज अलाइव्ह. शेख आनंदाने आणि अभिमानाने ओरडला. त्याने विक्रमकडे पाहत हास्य केले. आता बघ विक्रम, या मम्मीच्या अफाट शक्तीचा वापर करून जगावर राज्य कसं करायचं ते मी तुला दाखवतो. शेख मम्मीच्या अगदी समोर गेला. त्याने आपल्या खिशातून एक सोन्याचे प्राचीन पदक काढले ज्यावर ॲनोबिसचे चित्र कोरलेले होते. त्याने ते पदक हवेत धरले आणि मम्मीला इजिप्शियन भाषेत एक हुकूम दिला. विक्रम, तुला तुझा कोलमडणारा बिझनेस परत हवा आहे ना? तुझे फ्रीज झालेले बँक अकाउंट्स आणि तुझे शत्रू, हे बघ आता काय होतं ते. शेख म्हणाला. शेखने समोर असलेल्या 75 इंचाच्या लेझर टीव्ही स्क्रीनकडे बोट दाखवून इशारा केला. टीव्हीवर अजूनही विक्रमच्या दिवाळखोरीच्या बातम्या आणि त्याच्यावर छापे टाकणाऱ्या तपास यंत्रणांच्या ईडी आणि सेबी यांच्या प्रमुखांचे फोटो फ्लॅश होत होते. मम्मीने तिच्या लिननच्या पट्ट्यांनी गुंडाळलेले काळे पडलेले हात हवेतून चावले. तिच्या तोंडातून एक मंद कंप पावणारा ध्वनी बाहेर पडला. त्याच क्षणी एक अद्भुत घटना घडू लागली. टीव्ही स्क्रीनवरील बातम्या अचानक गायब झाल्या. संपूर्ण जगातील बँकिंग सर्व्हर, स्टॉक मार्केटचे संगणक आणि विक्रमच्या शत्रूंच्या कंपन्यांचे डेटा सेंटर्स एकाच वेळी हॅक झाले. मम्मीच्या अदृश्य अघोरी ऊर्जेने इंटरनेट आणि डिजिटल जगावर पूर्ण ताबा मिळवला होता.
स्क्रीनवर अचानक लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज सुरू झाले. विक्रमच्या ज्या आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा बिझनेस डबघाईला आणला होता ते आपापल्या देशात एकाएकी छातीत कळ येऊन जागेवरच कोसळताना दिसत होते. मम्मी त्यांच्या आत्म्याला हजारो मैल दूरवरून ओरबाळून काढत होती. विक्रमच्या मोबाईलवर सेकंदाला मेसेजेस येऊ लागले. त्याचे सर्व फ्रीज झालेले बँक अकाउंट्स पुन्हा ऍक्टिव्हेट झाले होते आणि त्यात अब्जावधी डॉलर्सचा बेहिशोबी निधी जमा होऊ लागला होता. कोलमडणारे शेअर्स पुन्हा रॉकेट सारखे वर जात होते. शेख गर्वाने ओरडला, ही मम्मी साधी नाही, ही आजच्या डिजिटल जगालाही आपल्या अघोरी ताकदीने नियंत्रित करू शकते. ती प्राण नसलेली एक जिवंत बॅटरी आहे जी फक्त आपल्या हुकुमावर चालते. विक्रमने आपल्या मोबाईलमधील वाढणारे आकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच गडद झाले. शेखने त्याला मम्मीचा वापर कसा करायचा याचे संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवले होते. विक्रमला जे हवे होते ते आता त्याला मिळाले होते. मंत्र आणि मम्मीवर ताबा मिळवण्याची पद्धत त्याला समजली होती. आता शेखचे काम संपले होते. विक्रमने अतिशय शांतपणे आपल्या कोटाच्या खिशात हात टाकला. शेख मम्मीच्या यशाच्या धुंदीत मग्न होता. त्याला कल्पनाही नव्हती की विक्रमच्या मनात काय चालले आहे. विक्रमने खिशातून बंदूक काढण्याऐवजी आपला हात तिथेच रोखला आणि एक अत्यंत खोल रहस्यमय प्रश्न विचारला. शेख, मला एक गोष्ट सांग. हजारो वर्षांपासून इजिप्तच्या त्या वाळवंटात अनेक आंतरराष्ट्रीय पुरातत्व शास्त्रज्ञ, शोधकर्ते आणि मोठे तांत्रिक येऊन गेले, पण अख्ख्या जगाला ती ममी कधी सापडली नाही. ती ममी आज अचानक माझ्यासारख्या एका भारतीय बिझनेसमॅनलाच कशी सापडली याचा तू कधी विचार केलास का? विक्रमच्या या अनपेक्षित प्रश्नाने शेख क्षणभर चक्रावला. त्याच्या चेहऱ्यावरचे गर्वाचे हसू गायब झाले आणि तो खरोखरच खोल विचारात पडला. हे खरं होतं. लक्सोरच्या त्या अत्यंत सुरक्षित आणि गुप्त थडग्यामधील ती ममी इतक्या सहजपणे विक्रमच्या हाती लागणं हा निव्वळ योगायोग असूच शकत नव्हता. तुला काय म्हणायचं आहे विक्रम? शेखने संशयाने विचारले. विक्रमने हळूच खिशातून ती मानवी केसांनी बांधलेली धातूची लहान डबी बाहेर काढली, जिच्याबद्दल त्याने शेखला दुबईला सांगितले होते आणि हेही सांगितले होते की राख संपली आहे. पण त्याने डबीचे झाकण उघडले तेव्हा शेखचे डोळे विस्फारले. त्या डबीत अजूनही थोडी राख उरली होती. ती राख मंद निळ्या रंगात चमकत होती. शेखचा संशयित चेहरा पाहून विक्रमच्या ओठांवर एक अत्यंत क्रूर हास्य उमटले. त्या बंदिस्त केबिनमध्ये जिथे 60व्या मजल्यावरून पूर्ण मुंबई शहर दिसत होतं, तिथे आता एक महाभयंकर दगाबाजीचा खेळ सुरू झाला होता. तुला काय वाटलं शेख? मी एवढा मोठा अब्जाधीश फक्त नशिबाने झालोय? विक्रमने ती मानवी केसांनी बांधलेली धातूची डबी शेखच्या डोळ्यांसमोर धरली. त्या डबीच्या आत उरलेली ती मंद निळी राख एका गूढ ऊर्जेने थरथरत होती. तिची निळी चमक शेखच्या चेहऱ्यावर पडली आणि शेखच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली. पण तू तर म्हटला होतास की राख संपली आहे. हा माझा प्लॅन होता शेख. अगदी सुरुवातीपासून मी डबेतील शेवटची उरलेली राख बाजूला काढून ठेवली होती. विक्रमचा आवाज आता खोल आणि अंगावर काटा आणणारा झाला होता. मला माहीत होतं की कोकणातल्या त्या डाकिनीने दिलेली ही जादुई राख किती मौल्यवान आहे. मला हेही माहीत होतं की इजिप्तमधून मम्मीला जिवंत बाहेर काढणं या राखेशिवाय अशक्य आहे. त्या शापित मम्मीला जाग करण्यासाठी आणि तिची शक्ती मुंबईत आणण्यासाठी मी या राखेतला शेवटच्या भागातला थोडा भाग तिथेच वापरला. शेख भीतीने 2 पावले मागे सरकला. विक्रम, तू वेडा झालायस का? तू माझ्याशी गद्दारी केलीस. गद्दारी? विक्रम मोठ्याने हसला. व्यापारात गद्दारी नसते शेख, फक्त नफा असतो. मी मुद्दामून ही थोडीशी राख बाजूला काढून ठेवली होती. मला माहीत होतं की मम्मी मुंबईला आल्यावर तू इथे येशील आणि तुला माझ्या वाटेतून दूर करण्यासाठी ही उरलेली राख आहे. मम्मीसाठी नाही, ही राख तुझा बळी घेण्यासाठी आहे. शेखच्या बॉडीगार्ड्सने बंदूक काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच विक्रमने एका झटक्यात ती धातूची डबी आपल्या तोंडाजवळ नेली. त्याने ती मंद निळ्या रंगात चमकणारी राख एका दमात आपल्या तोंडात टाकली आणि गिळवून घेतली. क्षणार्धात संपूर्ण केबिनमधले दिवे बंद झाले. बाहेर आकाशात एक प्रचंड वीज कळाळली. त्या काळोखात विक्रमच्या शरीरात काहीतरी अघोरी बदल घडू लागले. कोकणातील त्या डाकिनीची अंतिम आणि सर्वात भयानक शक्ती विक्रमच्या रोमारोमात उतरत होती. त्याच्या शरीराची हाडे कडकड आवाज करत ताणू लागली. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि तिथे तीच मंद निळी अमानुष चमक आली. त्याचा आवाज आता विलक्षण बदलला होता. आता तुझा खेळ संपला शेख. विक्रमचा आवाज आता एखाद्या दुहेरी आत्म्यासारखा घुमत होता. विक्रम, नाही, दूर राहा माझ्यापासून. शेख भीतीने थरथरत केबिनच्या काचेला जाऊन टेकवला. त्याच्या बॉडीगार्ड्सनेही बंदूक काढली आणि थेट विक्रमच्या छातीवर गोळ्या झाडल्या. पण त्या गोळ्यांचा विक्रमवर काहीच परिणाम झाला नाही. गोळ्या त्याच्या शरीराला स्पर्श करताच वितळून खाली पडल्या.
विक्रम एका अमानुष वेगाने पुढे सरकला. त्याने एकाच झटक्यात बॉडीगार्डची बंदूक हाताने उडवून दिली आणि त्यांचा गळा आपल्या हाताच्या वाढलेल्या नख्यांनी चिरला. दुसऱ्याच क्षणी विक्रमने शेखला एका हाताने जमिनीपासून 5 फूट वर हवेत उचलले. शेखचा श्वास गुदमरू लागला. त्याच्या गळ्याची हाडे वाजू लागली. विक्रमने आपली तीक्ष्ण नखे शेखच्या छातीत खुपसली. शेखच्या तोंडून रक्ताची धार वाहू लागली. डाकिनीची ती अघोरी ताकद शेखचे प्राण आणि त्याचे रक्त शोषून घेऊ लागली. या मम्मीचा फक्त एक मालक असेल, तो म्हणजे स्वतः मी. विक्रम शेठ म्हणतात मला. शेखला कळून चुकले होते की आता त्याचे मरण अटळ आहे. तो विक्रमच्या या अमानुष शक्तीसमोर टिकू शकत नव्हता. पण मरता मरताही शेखच्या डोक्यातील क्रूर आणि चाणाक्ष मेंदू शांत बसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताने माखलेले एक भयानक हास्य उमटले. विक्रम, शेख अत्यंत कातर आणि रक्ताळलेल्या आवाजात खोकत म्हणाला. मी मरतोय ना, मग मी तुला तरी जिवंत का सोडू? तू माझ्याशी गद्दारी केलीस, आता त्याची परतफेड घे. शेखने आपली उरली सुरली सर्व ताकद एकवली. त्याच्या खिशात एक आधुनिक स्वयंचलित रायफलचे काडतूस होते. ते त्याने लपवून ठेवले होते. त्याने आपले हात सरळ मागे केले, त्याच्या अगदी पाठीमागे जिथे मम्मी उभी होती. शेखने त्या काडतुसाचे टोक थेट त्या प्राचीन शापित मम्मीच्या हातावरील खंजीराला मारले. तो खंजीर मम्मीला शांत ठेवणारे एकमेव माध्यम होते. क्षणार्धात तो तांब्याचा खंजीर पेटीतून निसटला आणि खाली पडला. शेखने मरता मरता मम्मीला पूर्णपणे मुक्त केले होते. हजारो वर्षांपासून सुकलेले त्या मम्मीचे शरीर आता जिवंत झाले होते. खंजीर निघाल्यामुळे ती मम्मी प्रचंड आक्रमक झाली होती. तिने त्या केबिनमध्ये पाऊल ठेवले. तिच्या प्रत्येक पावलासोबत मुंबईच्या त्या आलिशान ऑफिसची मार्बलची जमीन काळी पडू लागली. मम्मीने सर्वात आधी जमिनीवर पडलेल्या शेखच्या मृतदेहाकडे पाहिले आणि नंतर तिची नजर विक्रमकडे वळली, ज्याच्या अंगात अजूनही डाकिनीची शक्ती होती. मम्मीने एक भयानक कानठळ्या बसवणारी किंकाळी ठोकली, जिने इमारतीच्या सर्व काचा एका क्षणात फुटल्या. विक्रमही मागे हटला नाही. त्याच्या गळ्यातून डाकिनीचा अमानुष आवाज निघाला आणि तो मम्मीच्या दिशेने झेपावला. मम्मीने एका झटक्यात तिथले जड सोफे आणि कॉन्क्रीटचे खांब हवेत उडवून विक्रमच्या दिशेने फेकले. पण विक्रमच्या शरीरात आता कोकणातील डाकिनीची अंतिम ताकद होती. त्याचे डोळे मंद निळ्या रंगात चमकत होते. त्याने हवेत येणारे ते जड खांब आपल्या काळ्या पडलेल्या हातांनी एका फटक्यात हवेतच तोडून टाकले. मम्मी, हे इजिप्त नाही, हे मुंबई आहे आणि इथे माझा राजयोग आहे. विक्रमच्या गळ्यातून डाकिनीचा आणि त्याचा दुहेरी आवाज घुमला. विक्रम एका अमानुष वेगाने मम्मीच्या दिशेने झेपावला. त्याने मम्मीची मान पकडली आणि तिला थेट 7व्या मजल्याच्या छतावर आपटले. मम्मीनेही मागे न हटता आपली तीक्ष्ण लांब नखे थेट विक्रमच्या छातीत खुपसली. विक्रमच्या शरीरातून निळे रक्तासारखे द्रव बाहेर पडू लागले. दोघांमधील हा संघर्ष आता केबिनपुरता मर्यादित राहिला नाही. ते एकमेकांना आपटत इमारतीच्या मुख्य खांबांना तोडू लागले. 60व्या मजल्यावरून सुरू झालेला हा महासंग्राम खालच्या मजल्यांकडे सरकू लागला. मम्मीने तिच्या जादुई ताकदीने नरिमन पॉइंटच्या शेजारी असलेल्या अरबी समुद्राच्या पाण्याचे प्रचंड लोट इमारतीच्या खालच्या मजल्यांमध्ये खेचायला सुरुवात केली. इमारतीच्या बायात समुद्राचे पाणी शिरू लागले. 50वा मजला, 40वा मजला, 30वा मजला. दोन्ही शक्ती एकमेकांचे मांस उरबाळत नरिमन पॉइंटच्या त्या आयकॉनिक टॉवरला आतून पोखरत होत्या. मम्मीने विक्रमची हात तोडण्याचा प्रयत्न केला तर विक्रमने मम्मीच्या अंगावरील शापित पट्ट्या ओढून तिच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरुवात केली होती. 60व्या मजल्याची ती काचेची देखणी इमारत आता नरिमन पॉइंटवर नरकाचे रूप घेऊ लागली होती. बाहेर समुद्राचे महाभयंकर वादळ घोंगावत होते आणि आत एकाच वेळी 2 वेगवेगळ्या संस्कृतींमधील क्रूर अमानुष शक्तींचा थरार सुरू झाला होता. इजिप्त विरुद्ध कोकण. हा केवळ 2 जीवांचा लढा नव्हता, तर हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन इजिप्शियन ममीच्या तंत्रविद्येचा सामना कोकणातील डाकिनीच्या रांगड्या ताकदीशी होता. 30व्या मजल्यावरून ते थेट 20व्या मजल्यावरील मुख्य कॉन्फरन्स हॉलमध्ये कोसळले. ममीने विक्रमच्या छातीवर आपले पाय रोवले. ममीच्या सुकलेल्या काळवंडलेल्या ओठांमधून इजिप्तच्या भाषेतले प्राचीन काळे मंत्र बाहेर पडू लागले. तिच्या डोळ्यातील लाल भडक जाळ अधिक तीव्र झाला. ममीच्या त्या प्राचीन तांत्रिक ऊर्जेमुळे विक्रमच्या शरीरातील रक्त सुकू लागले. डाकिनीची निळी शक्ती मंद पडू लागली. ममीने विक्रमचा डावा हात पकडला आणि एक अमानुष ताकदीने तो थेट खांद्यापासून उखडण्याचा प्रयत्न केला. विक्रमच्या शरीरातून काळे निळे रक्ताचे लोट वाहू लागले. पण विक्रमच्या नसानसात आता जिवंत राहण्याची आणि अफाट श्रीमंती टिकवून ठेवण्याची राक्षसी भूक होती. कोकणातील डाकिनीची अंतिम सर्वात भयानक शक्ती त्याने पूर्ण जोर लावून वापरली. आपल्या उजव्या हाताची काळी तीक्ष्ण नखे थेट ममीच्या चेहऱ्यावरील कापडाच्या पट्ट्यांमध्ये खुपसली आणि एका झटक्यात त्या पट्ट्या उपसून काढल्या.
मम्मीच्या अंगावरील त्या हजारो वर्षांपूर्वीच्या शापित पट्ट्या सुटताच तिच्या आत चुकलेला हाडांचा सांगडा उघडा पडला. विक्रम शेठ म्हणतात मला. विक्रम ओरडला. विक्रमने मम्मीला छातीवरून फेकून दिले आणि तो तिच्यावर तुटून पडला. मम्मीने तिच्या जादुई वाळूचे वादळ इमारतीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण कोकणातील डाकिनीच्या शक्तीने मुंबईच्या अरबी समुद्राचे खारे पाणी आत खेचून घेतले. ते पाणी मम्मीच्या सुकलेल्या शरीरावर पडताच तिची त्वचा गळू लागली. मम्मी वेदनेने किंचाळली. इजिप्तचे वाळूचे तंत्र कोकणच्या पाण्याच्या अघोरी शक्तीसमोर कमकुवत पडू लागले होते. 10वा मजला, 5वा मजला आणि शेवटी ते तळघरात असलेल्या मुख्य इलेक्ट्रिकल कंट्रोल रूम मध्ये कोसळले. मम्मी आता पूर्णपणे अशक्त झाली होती. तिच्या अंगावरच्या पट्ट्या विखुरल्या गेल्या होत्या. विक्रमने एकाच झटक्यात मम्मीला जमिनीवर दाबले. त्याने आपले दोन्ही पाय तिच्या छातीवर रोखले आणि मम्मीचे दोन्ही हात आपल्या हातांनी घट्ट पकडले. मम्मीने शेवटचा प्रयत्न म्हणून आपले तीक्ष्ण हात विक्रमच्या गळ्यात खुपसण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने आपली पूर्ण ताकद एकवटली आणि मम्मीचे दोन्ही हात खांद्यापासून खसकन तोडून वेगळे केले. इजिप्तची ती शापित मम्मी शेवटी कोकणच्या डाकिनीसमोर हरली होती. इजिप्तच्या हजारो वर्षांच्या जादू इतिहासाला मुंबईच्या एका सामान्य माणसाने आपल्या अघोरी ताकदीने गुडघे टेकायला लावले होते. पण विक्रम हा मूर्ख नव्हता. तो एक अत्यंत चाणाक्ष बिझनेसमॅन होता. त्याला माहीत होतं की मम्मीला नष्ट करणं म्हणजे अथांग संपत्ती आणि सत्तेच्या चावीला लाथ मारण्यासारखं आहे. त्या रक्ताळलेल्या केबिनमध्ये विक्रमने जमिनीवर पडलेला तो इजिप्तचा शापित तांब्याचा खंजीर उचलला. मम्मीच्या विस्कळीत झालेल्या हाडांच्या शरीराला त्याने पुन्हा काळ्या दगडाच्या शवपेटीत कोंडलं. मम्मी प्रचंड वेदनेने विव्हळत होती, पण विक्रमने दया दाखवली नाही. त्याने तो खंजीर पुन्हा एकदा मम्मीच्या छातीच्या मध्यभागी, जिथे तिचे काळीज होते, तिथे खसकन खुपसला. मम्मी आता पूर्णपणे विक्रमची गुलाम झाली होती. तिची संपूर्ण तांत्रिक ऊर्जा आता विक्रमच्या इशाऱ्यावर नाचणार होती. हळूहळू विक्रमच्या शरीरातून डाकिनीची शक्ती उतरली. ती भयानक शक्ती आता संपली आणि विक्रम पुन्हा आपल्या मूळ मानवी रूपात आला. त्याची लांब नखे गायब झाली, पण आता तो आधीसारखा कर्जबाजारी राहिला नव्हता. त्याच्या ताब्यात आता जगातील सर्वात प्राचीन आणि महाभयंकर शक्ती होती. त्याच्या आलिशान टॉवरला काही तडे नक्कीच गेले होते. नरिमन पॉइंटवर सूर्य उगवला आणि त्या कोवळ्या उन्हात 60व्या मजल्यावरून विक्रमने समुद्राकडे पाहत आपली सिगार पेटवली. पुढचे 6 महिने हे जगाच्या इतिहासातील सर्वात वेगाने बदलणारे आणि थरारक महिने ठरणार होते. विक्रमने कोणताही गाजावाजा न करता एखाद्या पडद्याच्या हुकुमशहासारखं संपूर्ण जगाची रचनाच बदलून टाकली. ते बदल इतके वास्तववादी होते की लोकांना वाटलं हा जागतिक चमत्कार आहे, पण तो मम्मीच्या काळ्या शक्तीचा प्रभाव होता. 6 महिने आधी विक्रम सिंघाने या कर्जबाजारी होता, पण आता त्याच्या इशाऱ्यावर जगाची अर्थव्यवस्था नाचणार होती. मम्मीच्या संपत्ती खेचून घेण्याच्या तांत्रिक ऊर्जेचा वापर विक्रमने जागतिक शेअर बाजारावर केला. न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीट पासून ते टोकियो आणि मुंबईच्या दलाल स्ट्रीट पर्यंत एका रात्रीत विक्रमने सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर 0% आणले. जगातल्या बलाढ्य बँका एका आठवड्यात दिवाळखोर झाल्या. त्याने मम्मीच्या शक्तीने जगातल्या सर्व भ्रष्ट नेत्यांचे आणि ड्रग माफियांचे स्विस बँकेमधले गुप्त पैसे सिंघानिया ग्रुपच्या खात्यात ट्रान्सफर केले. ज्या बँकांनी नकार दिला त्यांच्या मुख्य सर्व्हर रूम्समध्ये अचानक वाळूचे वादळ येऊन अब्जावधी डॉलर्सचे सर्व्हर्स एका सेकंदात जळून खाक झाले. जगातील सर्व अर्थव्यवस्था डॉलरवर का टिकून आहेत? कारण जगातलं सगळं खनिज तेल डॉलरमध्ये विकलं जातं. विक्रमने सर्वात आधी मम्मीच्या वाळवंट आणि निसर्गावर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा वापर केला. त्याने सौदी अरेबिया, UAE आणि रशियाच्या तेल विहिरींच्या खाली जमिनीचा थर असा काही बदलला की मम्मीच्या इशाऱ्याशिवाय तिथून तेलाचा एक थेंबही बाहेर निघणे अशक्य झाले. विक्रमने ओपेक देशांच्या प्रमुखांना सरळ बजावले, आजपासून जगातलं तेल फक्त आणि फक्त भारतीय रुपयात विकलं जाईल. ज्या देशांनी नकार दिला त्यांच्या तेल विहिरींमधून क्रूड ऑइल ऐवजी इजिप्तची शापित काळी वाळू बाहेर येऊ लागली. 48 तासात संपूर्ण जगाने शरणागती पत्करली. डॉलरचा कणा इथेच मुळला आणि रुपया भाव खाऊ लागला. चलन मजबूत ठेवण्यासाठी पाठीमागे सोन्याचा साठा असावा लागतो. विक्रमने मम्मीच्या खजिना खेचून घेण्याच्या प्राचीन ऊर्जेचा वापर केला. अमेरिकेच्या फोर्ट नॉक्स मधील आणि युरोपियन सेंट्रल बँकांमधील हजारो टन सोन्याचे साठे एकाच रात्रीत गायब झाले. ते सोने विमानाने किंवा जहाजाने नाही, तर मम्मीच्या जादुई शक्तीने थेट नरिमन पॉइंटच्या सिंघानिया टॉवरच्या तळघरात जमिनीत प्रकट झाले. जगातील 80% सोने आता भारताच्या आणि विक्रम शेठच्या ताब्यात होते. ज्या चलनाकडे सोनेच उरले नाही, तो डॉलर आणि युरो एकाच रात्रीत कागदाचा तुकडा बनला. जगाला वीज, इंटरनेट आणि तंत्रज्ञान हवे होते. विक्रमने मम्मीच्या ऊर्जेचा वापर करून एक नवीन ऊर्जा स्रोत शोधला, ज्याच्या मदतीने संपूर्ण जगाला मोफत वीज आणि हाय स्पीड इंटरनेट मिळू लागले. पण ही सिस्टीम वापरण्यासाठी विक्रमने जगातील प्रत्येक देशावर एकच अट घातली, इंटरनॅशनल ट्रेड करायचा असेल तर बँक अकाउंट रुपयात असावे लागेल.
जगातील सर्वात मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपले व्यवहार डॉलरमधून भारतीय रुपयात शिफ्ट केले. केवळ 6 महिन्याच्या आत आंतरराष्ट्रीय बाजारात असा भूकंप आला की एकेकाळी 80-85 रुपयाला मिळणारा $1 आता इतिहास जमा झाला होता. आता परिस्थिती उलटी झाली होती. $1 म्हणजे $100 अशी किंमत झाली होती. पाश्चात्य देश भारताकडे कर्ज मागू लागले होते. विक्रमने अमेरिकेचे अध्यक्ष आणि युरोपच्या पंतप्रधानांना थेट आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. 60व्या मजल्यावरून समुद्राकडे पाहत हातात रुपयाची नोट फिरवत विक्रम हसत म्हणाला, काय रे, खूप माज होता ना तुमच्या डॉलरचा. आमच्या रुपयाला तुम्ही नेहमी कमी लेखायचात, पण आज तुमच्या संपूर्ण देशाची किंमत माझ्या खिशातल्या चिल्लर एवढी नाहीये. आता या जगात खरेदी करायची असेल तर रुपयाच मोजावा लागेल, कारण बँक तुमची असेल पण संपूर्ण जगाचा बाजार हा या विक्रम शेठच्या इशाऱ्यावर चालतो. स्थान जिनिव्हा, स्वित्झर्लंड, संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय. वेळ रात्रीचे 9 वाजता. जगातल्या सर्व शक्तिशाली देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एका मोठ्या हॉलमध्ये मान खाली घालून बसले होते. स्टेजच्या मध्यभागी एक आलिशान काळ्या पाषाणाची खुर्ची रिकामी होती. अचानक हॉलचे सर्व हायटेक दिवे बंद झाले. खोलीतली हवा थंड झाली. हॉलच्या मुख्य दरवाजातून 2 पावले पुढे आली. ती पावले सरळ चालत पुढे येत होती, पण त्या पावलांसोबत संपूर्ण हॉलच्या कार्पेटवर इजिप्तची प्राचीन वाळू पसरत होती. तो विक्रम होता. विक्रम सिंघानी या हॉलमध्ये आला. अंगावर काळा महागडा सूट, चेहऱ्यावर शांतता आणि ओठात तीच अर्धवट जळालेली सिगार. तो स्टेजवर गेला आणि त्या खुर्चीवर पाय पसरून बसला. जगातले सर्वात शक्तिशाली लोक त्याच्या समोर थरथरत उभे होते. विक्रमने समोरच्या माईक जवळ स्वतःचा चेहरा नेला. त्याच्या डोळ्यात क्षणभरासाठी मम्मीची लाल चमक आणि डाकिनीची निळी छटा एकत्र चमकून गेली. तो अतिशय शांत, जड आणि भारदस्त आवाजात म्हणाला, हजारो वर्षांपूर्वी इजिप्तची संस्कृती विनाशाकडे गेली कारण त्यांच्याकडे योग्य राजा नव्हता. आज संपूर्ण जग एकाच छत्राखाली येईल. आज कोणतीही कॉर्पोरेट सिस्टीम नसेल, कोणतेही सरकार नसेल. आजपासून जगाचा एकच नियम असेल आणि तो नियम मी ठरवेन. कारण इतिहास मला काहीही म्हणो, लोक विक्रम शेठ म्हणतात मला. त्याच्या या डायलॉगवर संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. भ्रष्ट व्यवस्था संपवून सामान्य माणसाला हक्क देणाऱ्या या इव्हिल हिरोचा जगाने सम्राट म्हणून स्वीकार केला होता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ आणखी जास्त लोकांपर्यंत जातो. तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पब्लिश करत असतो. आणि हो, आपल्या सबस्क्रायबर्सला समजलेच असेल की मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील अशाच एका भयानक कथेत. धन्यवाद.